यशोधरा नसती तर सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं. जिजामाता नसती तर शिवाजी सारखा रयतेचा राजा झाला नसता. सावित्रीमाई नसती तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती. रमाई नसती तर या देशाला बाबासाहेबांद्वारे लिहिलेले संविधान मिळाले नसते. हे सर्व पुरुष स्त्रीच्या विना काहीच करू शकले नसते. म्हणूनच जागतिक महिला दिनानिमित्त या सगळ्या महिलांना आमचा मानाचा मुजरा. में तेरे जन्नतें बिछी हैं, जलवों में तेरे शोहरतें छुपी हैं. तू खुदा की दुआ, सब्र से रब ने तुझको सजाया. धूप धूप जग तू है साया, तेरे रूप में सब कुछ पाया. रह के जमी पर आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है. तू उड़ाने तो पाँव को अपने जमा दे जहाँ, रास्ता ले आता है मंजिल वहाँ. जहाँ भी तू चाहे बना ले मकान, ये तेरी जमी है तेरा आसमां. तेरे पहलू में खुशियाँ खेले, दुख तू झेले, तुझसे ही जलता है फिर क्यों जमाना. ज्योत से ज्योत जला के, आंख से आंख मिला के, रोशनी करती तू जाए आग से हाथ मिला के. तू ही है होली दिवाली, तू ही है दशहरा, तू ही है लोरी वोरी, ईद की तू ही से भैया बबैया. सितारे तुझ में डूब गए, तेरा डेरा तेरा बसेरा. सब की भलाई में है, जग की भलाई में है.
सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, पहाट नवी कोरी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ नारी आता वेग तू भरारी, वेग तू भरारी, वेग तू भरारी। काय दावणीची तू होते एकेकाळी, भोगण आणि शोषण फक्त तुझ्या भाळी, चार भिंतीयात तुझी सदा रात्र काळी, बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी, साऊ माऊलीची लेख ते जगा उभारी, ते जगा उभारी। उठ उठ नारी आता वेग तू भरारी, उठ उठ। समस्या असतात। नुकतंच परवा पेपरमध्ये एक आले असेल किंवा तुम्ही सर्वांनीच वाचलेली एक कहाणी असेल, ती म्हणजे 40गाव मधील प्रतीक्षा पाटील। बऱ्याच जणांनी ऐकलं असेल कारण सोशल मीडियावर वगैरे बऱ्याच ठिकाणी ती पोस्ट व्हायरल होत आहे। तर ती 28 वर्षीय महिला जी मुख्याध्यापिका होती एका शाळेमध्ये आणि कॅन्सर झाला आहे, त्यामुळे पूर्ण घर सुन्न झालं। हे जेव्हा समजलं सगळ्यांना घरातल्यांना तेव्हा सगळं घर सुन्न झालं, पण काही आलेला प्रसंग आहे त्याला तोंड हे दिलंच पाहिजे। त्यानंतर ती परत पुढचे उपचार, केमोथेरपी वगैरे असे उपचार ती घेत राहिली। त्यानंतर तेही हे नाही झालं म्हणून शेवट असा झाला की आता जीभ काढावी लागणार, म्हणून तिची जीभ काढली। आणि त्यानंतर जी जीभ काढल्यानंतर ती जेव्हा घरी होती त्यावेळी तिने पोस्ट लिहिली होती की आपल्याकडे सगळं आहे, पैसा आहे, गाडी आहे, संपत्ती सर्व काही आहे, पण आपलं आरोग्यच नाहीये। आता मला बोलायची इच्छा असून सुद्धा मी बोलू शकत नाही। मग त्यावेळी ती अशी रडत रडत लिहिलेली पोस्ट आहे महिलांसाठी की तुम्ही आनंदाने जगा, आपले म्हणजे हेवे दावे करू नका, जे आहे थोडक्यात जे आपल्याला जे आहे आपल्याजवळ त्यामध्ये आनंद माना। महिलांच्या मध्ये थोडीशी वृत्ती असते थोडी, तर त्याप्रमाणे न जगता आनंदाने जगलं पाहिजे, आहे त्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे। आणि हे करत असतानाच आपल्या आरोग्याकडे तितकीच काळजी घेतली पाहिजे। आणि 10 दिवसापूर्वी ती पोस्ट तिने लिहिली आणि 10व्या दिवशीच तिला मृत्यूनी कवटाळले आणि ती मरण पावली। मग हे जर आपल्याला सर्व एवढं सगळं आहे, पैसा वगैरे, पण त्याचा काही उपयोग आहे का आता? जर आपणच नाही हे झालो, चांगलं आरोग्य आपल्याकडे नसेल, तर मग आपण त्या जे आपल्याला मिळालं त्याचा उपभोग घेऊ शकतो का? नाही। तर मला इथे असलेल्या सर्व महिला पालक असतील सर्वांनाच हेच सांगायचंय की आपल्या आरोग्याकडे आपण आधी लक्ष दिलं पाहिजे। कारण घरातली एखादी व्यक्ती आजारी पडली तर आपण खूप सगळ्या माहिती, घरातली महिला सर्वांसाठी खूप असे लगेच सगळे प्रयत्न करत असते, गरम गरम खायला जेवायला वगैरे देते, पण तेच जर घरातली स्त्री आजारी पडली की आपण या स्त्रीचा गौरव सन्मान हा केलाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ असतील, त्याचबरोबर महिलांना शिक्षणाची, महिलांना मुलींना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्याचबरोबर मेरी झाशी नाही दुंगी असे म्हणणाऱ्या, ठणकावून सांगणाऱ्या झाशीच्या राणी असतील, अशा अनेक कर्तृत्ववान महिला आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत। आणि या सर्वांच्या कार्याला मी प्रथम विनम्र अभिवादन करते। तर आज आपण पाहतो, आज पहिल्यासारखी स्त्रीची परिस्थिती राहिलेली नाही। पहिली परिस्थिती कशी होती? चूल आणि मूल हे फक्त स्त्रियांच्याकडे होतं आणि बाहेरची जबाबदारी जी होती ती पुरुषांची होती। आणि पण तशी परिस्थिती आज राहिलेली नाही। आज सगळ्या स्त्रिया घराची गरज, आपल्या उपजीविकेचं साधन यामुळे बऱ्याच स्त्रिया अशा बाहेर पडलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या आघाडीवर आहेत। अनेक स्त्रियांची आपण आता कर्तृत्वाने या दुर्गामाता घेतलेल्या आहेत, या आपण पाहिल्या। राष्ट्रपती आपल्या असतील, इंदिरा गांधी असतील, या सर्व कर्तृत्ववान महिला आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत। तर घराची गरज पूर्ण करण्यासाठी
नोकरीनिमित्त बाहेर पडलेली ही स्त्री करिअरच्या कधी मागे लागली हे सुद्धा आपल्याला समजलेलं नाही आणि ते होत गेलेलं आहे. पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून ही स्त्री काम करत आहे सध्या. आणि तिची सर्वात मोठी करिअर म्हणजे आता तिला महत्वाचं काय काम करायचं आहे की चांगली पिढी निर्माण करणे. आता जी पिढी आहे तिच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं हे फार महत्वाचं झालेलं आहे आणि हे आताच्या स्त्रीनं करणं गरजेचं आहे. तर आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या स्त्रीनं आपल्या आईनं प्रयत्न राहिलं पाहिजे. ही सगळी जबाबदारी बहुतेक करून महिलांच्यावर आहे आणि ही आपण व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे आणि ही काळाची गरज राहिलेली आहे. उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण आणि उत्तम संस्कार याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव आजच्या पिढीत निर्माण करणे हे आज गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक दोन ओळी 100% बरेच दिवसांनी योगाला येण्याचा आणि हा कार्यक्रम आगळा वेगळा थोडक्यात काय म्हणायचं आगळा वेगळा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे खूपच भारी वाटलं. पाटील सरांचं आणि सर्व शिक्षक, सर्व महिला भगिनी आणि सर्व माझ्या शिक्षिका यांनी इतका सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खरंच धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा देते. तसंच मुलींनी आणि ह्या सगळ्या महिलांनी नवदुर्गा ह्या पण दुर्गाच आहे बरं का, आहे की नाही. स्वच्छता करता आपला परिसर म्हणल्यावर त्याही दुर्गाच आहे आणि एवढं काम करणं सोपं नाही. आपल्याला वाटतं आपण दिवसभराचा कचरा जर घरात ठेवला दुसऱ्या दिवशी जर तो कचरा काय हात घातला आपण आपल्याला घालूच वाटतं बा, पण हा पूर्ण परिसर साफ करतात. कुठलेही म्हणजे मनात काही नसताना ते इतकं निर्मळ परिसर करतात ना. आपल्या नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. पण कधी कधी आपल्या नागरिकांचं बोलून आणि कॉर्पोरेटर म्हणून नागरिकांबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. पण ह्यांच्याबद्दल पण बोललं पाहिजे की नाही, त्यांच्यासाठी सुद्धा खरंच आपण त्यांनाही सहकार्य आपण केलं पाहिजे. आणि आजच्या मातांचा सन्मान होतोय खरंच इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही आज घेतला. माझ्या सगळ्या नवदुर्गा आणि सगळ्यांनी इतकं छान, मुलांनी पण इतकं सुंदर वाचलं केली. छोट्या छोट्या मुलांनी 2च मुलांनी केली कारण महिला दिनी मुलांनाही वाटत असेल की आपण महिला दिनाचं किती कौतुक चाललंय. वाटतंय की नाही तुम्हाला? तुमचं मग कौतुकच करायचं नाही करायचं. इतकं छान सगळ्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं. परत एकदा मला पण तर त्या माध्यमातून खरोखर आपल्या या वाजी परिसरामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की केवळ शिक्षण देणं म्हणजे शिक्षण देणं म्हणजे तुम्ही शिकला असं होत नाही. तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे आणि बाय पण बाय.